पश्चिम महाराष्ट्रातील पहलवान मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आहे। पहलवान मंत्र्यांना महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। त्याचबरोबर असे मंत्री मंत्रिमंडळात असतील तर हे लज्जास्पद असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत। पाहूया वडेट्टीवारांचा नेमका काय आरोप आहे। पहलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो। पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो। त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माजी राष्ट्रपतीची जमीन ढापतो म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची। काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पहलवान नेत्याचं घृणास्पद कृत्य असं म्हणत या ठिकाणी वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। असं कृत्य करणारी व्यक्ती मंत्रिमंडळात लज्जास्पद आहे असं देखील या ठिकाणी वडेट्टीवार म्हणतायत। पश्चिम महाराष्ट्रातील पहलवान मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। पहलवान मंत्र्यांना महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्याचबरोबर असे मंत्री मंत्रिमंडळात जर असतील तर हे लज्जास्पद असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत। आता या ठिकाणी कालच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधकांच्या टार्गेटवर सत्ताधारी पक्षातले मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील पहलवान मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आता या ठिकाणी वर्तवली जाते। विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात विधान केलेलं आहे। पहलवान मंत्र्यांना महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप वडेट्टीवार करतायत। तर मी काँग्रेसचा शिपाई आहे, काँग्रेस पक्षातच राहणार, माझ्याबद्दल कोणीही अफवा पसरवू नये किंबहुना माझ्याबद्दल कोणीतरी अफवा पसरवतंय असं वडेट्टीवार म्हणतायत। थेट जाऊया, उदय सामंत बोलतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।